नित्य समानता आहे पहिली sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर पहिली नित्य समानता sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. दुसरी नित्य समानता पाठ करू नका. दुसरी नित्य समानता काढताना याला sin वर्ग थीटा याला sin वर्ग थीटा याला sin वर्ग थीटा न भागा. याला जर भागले 1 आलं तिथं cos भागिले sin केले की cot आलं cot वर्ग थीटा. याला 1 भागिले sin केलं की इथं cosec वर्ग थीटा आलं. ही दुसरी नित्य समानता. तिसरी नित्य समानता जसं sin भागिले cos न भागायचे तर sin भागिले cos tan वर्ग थीटा अधिक cos भागिले cos 1 बरोबर 1 भागिले cos sec वर्ग थीटा. ह्या तीन तुमच्या नित्य समानता इथं कशा वापराव्या लागतील बघूया. चला 1 भागिले sin वर्ग थीटा म्हणजे cosec वर्ग थीटा वजा 1 भागिले cos वर्ग थीटा म्हणजे sec वर्ग थीटा वजा cot वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा cos वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा. मी काय काय लिहिलं सगळ्यांचे रेसिप्रोकल घेतले. याचा रेसिप्रोकल cosec वर्ग थीटा याचा sec वर्ग थीटा याचा cot वर्ग थीटा याचा tan वर्ग थीटा याचा cos वर्ग थीटा याचा tan वर्ग थीटा. सगळं झालं. cosec वर्ग थीटा तिथं बघायचं. cosec वर्ग थीटा cosec वर्ग थीटा म्हणजे 1 अधिक cot वर्ग थीटा लिहितो इथं 1 अधिक cot वर्ग थीटा वजा sec वर्ग थीटा लिहितोय tan वर्ग थीटा अधिक 1 वजा चिन्ह आहे त्यामुळं tan वर्ग थीटा वजा 1 दोघांचे चिन्ह बदल ना वजा आहे वजा sec वर्ग थीटा लिहितो या दोघांचे पण चिन्ह वजा tan वर्ग वजा 1. चला पुढे हे तसंच त्याच्यात काय बदल करायचा नाही. cot वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा हा दोघांतून वजा सामायिक काढतोय आतमध्ये cos वर्ग थीटा अधिक sin वर्ग थीटा बरोबर वजा 3 आहे बरोबर वजा 3 आहे. चला इथं अधिक वजा 1 येणार आहे. sin वर्ग थीटा अधिक cos थीटा बरोबर 1 लिहिणार आहे इथं आता. चला 1 वजा 1 हा गेला राहिलं काय cot वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा हे वजा आणि याच्यामध्ये 1 नाही का याच्यामध्ये 1 बरोबर वजा 3. चला पुढं cot वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा हे पहा अधिक cot वर्ग थीटा आणि वजा cot वर्ग थीटा गेले का राहिले का गेले का एवढंच राहिले का आता वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा म्हणजे 2 वेळा हो वजा 2 tan वर्ग थीटा बरोबर काय वजा tan वर्ग थीटा वजा tan वर्ग थीटा वजा 2 tan वर्ग थीटा वजा 1 पहिले गेला वजा 3 अधिक 1 वजा 2 हे पटलं का वजा x वर्ग वजा x वर्ग वजा 2x वर्ग 2 वजा 2 tan वर्ग थीटा बरोबर वजा 3 अधिक 1 वजा 2 दोन्ही वरच वजा वजा चिन्ह गेले. tan वर्ग थीटा 2 tan वर्ग थीटा बरोबर 2 tan वर्ग थीटा बरोबर हे 2 पहिले जाऊन त्या 2 ला भागिले 2 भागिले 2 tan वर्ग थीटा बरोबर 1 tan वर्ग थीटाचं वर्गमूळ tan थीटा 1 वर्गमूळ 1 परंतु तुम्हाला tan 45 चीच किंमत 1 आहे हे माहित आहे. tan थीटा 1 आहे tan 45 1 आहे त्यामुळे थीटा किती असला पाहिजे 45 अंश असला पाहिजे. असे फॉर्म्युले 4 मार्काचं उदाहरण आहे. इट इज करेक्ट. डू यू अंडरस्टँड.